नमस्कार मंडळी, सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना नेमकी काय आहे, या योजनेचं स्वरूप काय आहे, या योजनेसाठी जे लाभार्थी असतील किंवा अर्जदार असतील त्यांच्यासाठी पात्रता निकष काय आहेत आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कोठे आणि कसा सादर करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्रहो, दिनांक 9 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. आता राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपला प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी ही स्टार्टअप योजना आपल्या राज्यामध्ये राबवण्यास मान्यता दिलेली आहे. तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे, महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे, या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्टित करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल. राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख ते कमाल 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल. त्या योजनेतील लाभार्थी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊयात. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहनपर विभाग, भारत सरकार, मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स. सदर स्टार्टअपमध्ये महिलांना संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा. महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे. योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे आणि लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाते याबद्दल आपण माहिती घेऊयात. सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, MCA, DPIIT मान्यता प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. प्राप्त अर्जांपैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल. प्राप्त अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य राहील. आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जांमधील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषांद्वारे स्टार्टअप्सची निवड करण्यात येईल. याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील, बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल. मूल्यांकन समिती त्यांच्या कामकाजाबाबत संनियंत्रण व आढावा समितीला योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर करेल. राज्य शासनामार्फत सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीद्वारे योजनेचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येतील. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, सहसचिव व उपसचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
तसेच स्टार्टअप्स परिसंस्थेतील तज्ज्ञ निमंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई हे राहतील. योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेच्या एकूण रकमेच्या 1% निधी खर्च करण्यात येईल. सदर योजनेकरता स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या योजनेचा खर्च लेखाशीर्ष मागणी क्रमांक ZA2 मुख्य लेखाशीर्ष 2230 कामगार सेवा योजना व कौशल्य विकास यांच्या सहाय्यक अनुदान या लेखाशीर्षकातून तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय मित्रहो महिला भगिनींसाठी खास महिलांच्या स्टार्टअप्सला खास पाठबळ देण्यासाठी जारी करण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगली अशी योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. तरी जास्तीत जास्त महिला वर्गाने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रांनो, तसंच महिला भगिनींना हा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच सोशल साईट्स ज्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे जास्तीत जास्त महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना काय आहे, या योजनेची पात्रता निकष काय आहेत आणि लाभार्थ्यांनी अर्ज कोठे सादर करायचे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा याची माहिती सर्वांना मिळेल. मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.